अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 3 जण आरोपी पोलिसांच्या ताब्यात. माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नानापेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. इतकंच नाही तर आरोपींनी गोळ्या झाडून झाल्यावर कोयत्यानंही त्यांच्यावर सपासप वार केलेत. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशावरून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 3 जणांची कसून चौकशी सुरू आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्यात. त्यानंतर त्यांच्यावर वारही करण्यात आलेत. आता वनराज यांच्यावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असून हा गोळीबार निकटवर्तीयांकडून झाल्याची शक्यता वर्तवली जाते. वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावं आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.